या 4 गोष्टी अडचणीच्या काळात नेहमी लक्षात ठेवा. 1. आपले प्रॉब्लेम्स, आपल्या समस्या प्रत्येकाला सांगायच्या नाहीत. कुठल्याही समस्येमुळे आपण खचलो किंवा कमजोर पडलो तरी समोरच्याला तसे दाखवता कामा नये. आपण त्या समस्येचा सामना करायला हवा. लोकांसमोर प्रत्येक वेळेस आपल्या कमजोर बाजू बोलून दाखवायच्या नाही. समोरच्याला या गोष्टी कळता कामा नाही की आपण समस्येमध्ये आहोत. रोज रोज आपले प्रॉब्लेम्स, आपले समस्या सांगणाऱ्या लोकांपासून इतर लोक हे कायम दूर राहतात. ते विचार करतात की आता हा आला आणि त्याचे रोजचे रडगाणे रडणार आहे. या व्यतिरिक्त तुमचे एक मोठे नुकसान असे होईल की तुमच्या शत्रूंना कळेल की तुमच्या नेमक्या कमजोर बाजू कुठल्या आहेत आणि ते याचा फायदा उचलू शकतात आणि तुम्ही आणखीन मोठ्या समस्येमध्ये अडकू शकतात. 2. संयम ठेवायला शिका. माणसाची ओळख ही त्याच्या वाईट काळामध्ये होत असते. वेळ चांगली चालू असेल तेव्हा प्रत्येक जण योग्य निर्णय घेत असतो, पण जेव्हा वेळ खराब चालू असते तेव्हाच त्या माणसाची खरी ओळख होतो. वाईट काळातच त्यांची कुशलता, त्यांची योग्यता सिद्ध होत असते. वाईट काळात जो व्यक्ती योग्य निर्णय घेतो तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो आणि योग्य निर्णय तोच घेऊ शकतो जो संयम ठेवू शकतो. याच गोष्टीला थोडे विस्ताराने समजून घेऊ. कुठलीही समस्या किंवा अडचण आली तर माणूस अगोदर काय करतो? माणूस अगोदर घाबरतो आणि घाबरलेला असताना डोक्यात नको ते विचार सुरू होतात. विचारांची गर्दी व्हायला सुरुवात होते आणि माणूस बऱ्याच वेळेस नको असलेले निर्णय अशा वेळेस घेऊन मोकळा होतो. 3. सकारात्मकता. माझ्या आयुष्यात सगळे चांगले होत आहे आणि मी चांगला विचार केला तर चांगलेच घडणार आहे. वाईट काहीच घडणार नाही हा देखील सकारात्मक विचार नाही. या गोष्टी या तुमच्या इच्छा आहेत, तुमचा सकारात्मक विचार नाही. तुमच्या इच्छा तुमचा आशेचा एक भाग आहे, पण त्याचा वास्तविक आयुष्यासोबत काहीही संबंध नाही. जर कोणी म्हणत असेल सकारात्मक राहा तर त्याचा हा अर्थ होत नाही की तुम्ही फक्त विचारांमध्ये सकारात्मक आहात आणि कृती काहीही करणार नाही. सकारात्मक विचार म्हणजे तुम्ही समस्येबद्दल विचार करत आहात, त्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत आहात, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात आणि ते करत असताना हा विचार ठेवून की माझ्या प्रयत्नांना यश मिळणार आहे आणि मी माझ्या प्रयत्नामधून या समस्येतून बाहेर निघणार आहे. याला म्हणतात सकारात्मक विचार असणे. 4. आपल्या भीतीवर नियंत्रण ठेवा. जेव्हा कधी समस्या येते आणि सगळी परिस्थिती तुमच्या विरोधात असते अशा वेळेस तुम्हाला तुमच्या भीतीवर कंट्रोल ठेवता यायला हवा. एक घाबरलेला आणि कमजोर असलेला व्यक्ती कधीच समस्येचा सामना करू शकत नाही, कारण त्याला त्यावेळेस हा विचार करायला हवा असतो की आपण या समस्येतून बाहेर कसे निघणार, पण तो हा विचार न करता तो त्याच्या भीतीचा विचार करतो. आता माझे कसे होणार, मी काय करणार, घरच्यांचा समोर कसा जाऊ, आता या माझे भविष्य कसे असणार, या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत असतो, कारण तो घाबरलेला असतो. म्हणून आत्मविश्वासासोबतच आपल्या भीतीवर आपला कंट्रोल असायला हवा. आत्मविश्वास असणारा व्यक्ती न घाबरता कुठल्याही समस्येतून बाहेर निघण्यासाठी मार्ग हा शोधून काढतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि सर्वांना श्री